नोकरी बघायला गेलं तर लागत नाही, पण ह्यामुळे आहे का नाही मधाचं काय पैसे येतात त्यामुळे आम्हाला हे करायला लागते. आम्हाला आहे का नाही कुठल्याही कामाची लाज वाटत नाही, आम्ही बिनधास्तपणे हे काम करत असतो. मध घ्या मध, ओरिजिनल गावरान मध, 500 पाकळ्यांचं मध. मध घ्या मध, ओरिजिनल मध, गावरान मध. मध घ्या मध, मध घ्या मध, ओरिजिनल मध. 300 रुपये पावशेर मध, 1200 रुपये किलो मध. मध घ्या मध. नमस्कार मित्रांनो, मी सध्या पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात आहे आणि हा मोरगाव ते जेजुरी रोड आहे. यांचं शिक्षण MA झालं आहे, परंतु नोकरी नसल्याने त्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मध विक्रीचा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्यांच्या पत्नी त्यांना अतिशय खंबीर साथ देत आहेत. या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधण्यासाठी ते अशा पद्धतीनं मोठ्याने आवाज देऊन मधाची विक्री करत आहेत. आपण आता ताईसोबत चर्चा करू आणि त्यांनी हा मधाचा व्यवसाय कधीपासून सुरू केला ते आपण जाणून घेऊ. ताई, आपलं स्वागत आहे, आपला परिचय द्या. माझे नाव रुपाली प्रमोद काळे. आम्ही हा मध विक्री 3 वर्ष झाला आम्ही करत आहे. इथं ग्राहकांना इथं थांबवण्यासाठी आम्ही जोरजोराने ओरडतो. मध घ्या मध, ओरिजिनल मध, गावरान मध, आयुर्वेदिक मध, 500 पाकळ्यांचं मध असं म्हणून आम्ही वरडून ग्राहकांना इथं आणून थांबवतो. ओरिजिनल मध कसं ओळखायचं? ह्याच्यातलं घमेलातून मध घ्यायचा आणि पाण्यामध्ये सोडायचा. मध जर खाली गेला तर म्हणायचं ओरिजिनल मध. आणि मधाची आहे का नाही बोटाने एकसारखी वरती खालीपर्यंत धार लागली की ते म्हणायचं ओरिजिनल मध. आणि दुसरा मध ते काकवी मिक्सी असतं त्या आहे का नाही तुटत धार लागत जाते, ती एकसारखी धार लागत नाही त्या मधाची. त्यावरून आपण ओळखायचा की ती डुप्लिकेट मध आहे. मधाचे काय काय फायदे असतात? मध आहे का नाही फॅट साठी असतो, परत आहे का नाही लहान मुलांना खोकल्यासाठी ही मधाचा उपयोग चालतो. परत त्या मधाची मेन आहे का नाही बिळी पडलेले असतात पायांना, ते गरम करून ते लावण्यासाठी ती मधाचा उपयोग असतो. मध कुठून जमा करून आणता तुम्ही आणि कोण काम करता याच्यामध्ये? ह्यामध्ये माझे पती आणि माझे तिथं आहे का नाही समोर ते भाव असतात आणि ते भाऊ वरती चढून आहे का नाही ती मध काढतात. आम्ही रानावनातून झाडाला बघतो आणि मध काढून आणतो. दिवसभरामध्ये किती मधाची विक्री होते? दिवसभरामध्ये तरी 3-4 हजार पर्यंत मधाची विक्री होते की. तुम्हाला आता बरेच जण तुमचे नातेवाईक वगैरे असतील किंवा तुमचे ओळखीतले लोक असतील, हा. तुमच्या पतीचं शिक्षण MA झालंय, तुम्हाला असं काही बोलत असतील ना, हे काय काम केलं तुम्ही असं सुरू म्हणतात ना, पण आता ही करायला लागतं ना लहान मुलांसाठी. नाही नोकरी नाही म्हणल्या, नोकरी बघायला गेलं तर लागत नाही, पण ह्यामुळे आहे का नाही मधाचं काय पैसे येतात त्यामुळे आम्हाला हे करायला लागते. आम्हाला आहे का नाही कुठल्याही कामाची लाज वाटत नाही, आम्ही बिनधास्तपणे हे काम करत असतो मधाची. तर मित्रांनो, तुम्ही मोरगाव ते जेजुरी या मार्गाने जाणार असाल तर या ठिकाणी